तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी आपल्याला आजच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर विदर्भातील काही परिसरामध्ये आपल्याला मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, विदर्भातील आपल्याला गडचिरोली, गोंदिया, भंडाराच्या परिसरामध्ये आपल्याला आज देखील मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। मात्र विदर्भातील आपल्याला इतर ठिकाणी जर पाहिलं तर अकोला, अमरावती, नागपूर तसेच चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। फार काही मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये देखील पावसाची उघाड पाहायला मिळेल। मात्र तरी देखील रात्रीपर्यंत आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं। मध्य महाराष्ट्रात जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहील। तर दुपारपर्यंत आपल्याला मोठा उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळेल। मात्र पुणे आणि साताराच्या भागामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। कोकणात पाहिलं तर कोकणातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी आपल्याला आजच्या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या परिसरामध्ये पाहायला मिळू शकतो। उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर आता कमी झालेला पाहायला मिळतोय, तरी आपल्याला आज रात्रीपर्यंत काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला समावेश पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।